1 मिनिट नेटवर्क इश्यू आहे. फक्त स्कोररला आपण एक मिनिटामध्ये फक्त हॉटस्पॉट देतो आहोत. 1 मिनिट फक्त. जाऊयात मॅचकडे निश्चितपणे. 1 मिनिट थांबा. 1 मिनिट. आपण इथून ओके झाल्याच्या नंतर तुम्हाला लेट्स प्लेचा कॉल देऊ आणि त्याच्यानंतर आपण सामना सुरू करू. प्रतापगड पॉवर्स तुमचा अतिरिक्त खेळाडू पाहिजे इथे. चला फायनलची मॅच आहे, असं काही करू नका. लगेच खेळाडू पाठवा. एक खेळाडू लगेच पाठवा. स्कोरिंगचा फक्त इश्यू आहे आणि नेटवर्क इश्यू असल्यामुळे हा इश्यू आहे, बाकी काही नाही. 1-2 मिनिटांमध्ये आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूयात. होऊन जाईल, फक्त काही क्षण वाट बघा. तिकडे डॅनीने तिकडे त्याचं चालू केलं आणि डेफिनेटली आता इथे हे सगळं खूप जास्त बघायला मिळणार आहे. इथे प्रेक्षकांची गर्दी बघायला मिळणार आहे, कारण की डॅनीचा जलवा ये तो बस ट्रेलर पिक्चर अभी बाकी है. डान्सिंग अंपायर डॅनी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि डान्सिंग पंच फायनलसाठी जे सौजन्य लाभलेलं आहे, सन्माननीय विलास सोनवणे सर, सन्माननीय महेश मांजरे सर आणि त्याचबरोबर कुमार सर यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. सामना होतोय सुरू. एका बाजूला पुंगतोय प्रतापगड पॉवर्स आणि त्यांच्या विरोधात ग्रँड फायनल साठी पनवेल पॅन्थर्स. 2 ताकदवान संघ एकमेकांच्या सोबत लढण्यासाठी तयार झालेत आणि डान्सिंग डॅनी अंपायर यांनी कॉल दिला. लेट्स प्ले. जाऊयात मॅचकडे. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, यो ही परोस से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. पहिला चेंडू आपण बघितला गोलंदाजी मार्कवरती विशाल उंद्रे यांना गोलंदाजी मार्कवरती आपण बघतोय, तर समोर महेश उंद्रे. तर नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय तुषार गुमे यांना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. महाअंतिम सामना इथे जिंकणं प्रत्येकाचं स्वप्न होतं. अंतिम लढतीमध्ये 2 संघ पोहोचलेत. इथे चेंडू उंच आकाशामध्ये आहे. क्षेत्ररक्षक दुरून धावत आला. होणार का इथे, परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये चेंडू पडला. दरम्यान तर खेळाडूंनी पोहोचण्याचा प्रयत्न केला, सर्वोत्तम प्रयत्न दोन्ही खेळाडूंनी केला, परंतु चेंडू जरा जास्त दूर असल्यामुळे आणि आपण बघतोय की कुठे ना कुठे पॉवर प्ले असल्यामुळे आपण बघतो की मॅक्झिमम खेळाडू हे 13 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. आताची 2 धावा धावफलकावरती आपण बघतोय. आकुडता टप्पा यावेळेला आपण बघतोय. लॉप केलं चेंडूला, गुड स्टॉप, परंतु पाठीमागे चेंडू आणि दरम्यान एक सिंगल झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल आणि बघता बघता दुसरी देखील होते कंप्लीट. ये क्या हो गया. अरे कहाँ गई गेंद. अरे गेंद पीछे है भैया. अरे ले ये क्या हो रहा है. झटके आणे चालू हो गए. मराठीमध्ये एक मला वाटतं त्याला मिरगीचा झटका आपण असं म्हणतो, पण इथे झटका थोडासा वेगळा आहे, कारण की डान्सिंग पंच आहेत.
इथे फुल फन बघायला मिळेल, तुम्हाला फुल डान्स बघायला मिळेल आणि इथे पूर्ण मनोरंजन होणार आहे. यावेळेला मात्र आपण बघतोय सक्सेसफुली पूल केलाय चेंडू उंच आकाशामध्ये आणि यावेळेला चेंडू सीमारेषा पार. रिमिक्स राती अर्ध्या राती असं सोडून जायचं नाही. गरिबांची गौतमी पाटील. आणि धावसंख्येकडे जाऊयात. षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचली. महेश यांनी त्यांचा जलवा सुरू केलाय. स्पर्धेचे मुख्य आयोजकांपैकी एक. यावेळेला इनसाइड आउट शॉट कडक होता. फटका जबरदस्त. एक्स्ट्रा कव्हर मध्ये दाखवली. एक्स्ट्रा पॉवर. चौकार. आताच्या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावसंख्या थेऊर स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून आपण बघतोय डान्सिंग अंपायर यांच्यासाठी 1001 रुपयांचं पारितोषिक आलं आणि त्यांचं देखील धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. विशाल उंदरेंनी खूप चांगलं षटक इथे हाताळलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरपर्यंत धावसंख्या 12 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पहिल्या षटकामध्ये दोन्ही संघांना समसमान यश मिळाले असं म्हणू शकतो, कारण की पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं महेश यांच्या बॅटमधून 2 आकर्षक चौकार आपण बघितलेले आहेत. पण दुसऱ्या बाजूला पहिल्या षटकामध्ये जास्त महागडं षटक होऊ दिलं नाही. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे सन्माननीय प्रशांतजी मदने साहेबांचे या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं सहर्ष स्वागत करतो आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी YouTube लाईव्ह सौजन्य आहे. मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि इथे विशाल यांनी अतिशय सुंदर कॅच पकडला आणि आउट होतोय. प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. दोन्ही संघ एकमेकांचे आजच्या दिवसामध्ये आजच्या मॅच मध्ये कट्टर प्रतिस्पर्धी बनतील, कारण की इथे एकमेकांचे किती चांगले मित्र असले तरी देखील एकमेकांना जिंकून न देणं आणि स्वतःला जिंकवणं हे दोन्ही संघांचं स्वप्न आहे. स्वप्न ती असतात जी झोपू देत नाहीत. यावेळेला मात्र प्रॉपर कनेक्शन आहे. स्क्वेअर एरियामध्ये क्षेत्ररक्षक आणि एक सिंगल स्ट्राईक रोटेट महेश यावेळेला स्ट्राईक वरती. आतापर्यंत 13 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सुनील गोलंदाजच्या मार्कवरती. धावसंख्येकडे जाऊयात. धावसंख्या 13 वरती जाऊन पोहोचलेली आहे. पुणे जिल्हा सन्माननीय प्रशांतजी मदने साहेब देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष
आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी YouTube लाईव्ह सौजन्य आहे त्यांचं आम्ही या ठिकाणी पुनश्च एकदा कोलवडी प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। यावेळेला शॉट चांगला आहे, फटका जबरदस्त आहे, गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, षटकार। नजरें मिलते ही नजरों से नजरों को चुराए, कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए। रब जो पोशीदा है उसको निहारे तू, और जो गर्विदा है उसको टाले तू। तेरी झलक श्रीवल्ली नैना मदक बर्फी। एकदा जोरदार टाळ्या डॅनीसाठी झाल्या पाहिजेत। जब तक है खून जब तक है जान, जब तक है खून जब तक है जान, तब तक है जवानी। डैनी अंपायर तेरी इसी अंदाज की कोलवडी पूरी दुनिया दीवानी है। यावेळेला देखील शॉट चांगला, एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू आणि जेल सुटलाय, चेंडू पुन्हा फरार होतोय, चौकार। शेजारीन बाई तुमचा टीव्ही, शेजारीन बाई तुमचा टीव्ही, माझ्या पोरांना पाहू द्या, माझ्या पोरांना पाहू द्या। अहो बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या। बाबूला मध्ये घ्या, भले गोट्या बाहेर राहू द्या। यावेळेला लोअर फुल टॉस, त्याच्यावरती पुन्हा एकदा महेश यांची बॅट तळपली आणि या तलवारीनं पुन्हा आक्रमण केलंय। दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग, दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग, दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग। पंच काय आताच षटकार। या षटकाराच्या मदतीने धावसंख्या षटका अखेरपर्यंत आपण बघतो तब्बल 17 धावा षटका अखेर आलेल्या आहेत आणि पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तब्बल 29 वरती पोहोचलेली आहे। प्रतापगड पॉवर संघाने आपण बघतो पहिली विकेट गमावल्याच्या नंतर देखील त्यांनी सुंदररित्या डावाला सांभाळलेला आहे आणि आता पॉवर प्ले संपलाय, 8 षटकांची लढत आहे। आज विशाल आपण बघतोय उमेश मधने गोलंदाजी मार्फत यावेळेला राकेश शिंदे ट्राय करतील। यापूर्वी शॉट चांगला आहे, पहिला चेंडू, फटका जबरदस्त आणि ते दर्जेदार। काजळ लावणे आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज। केला शृंगार आज घातला साज, दिसते मी भारी जणू अप्सरा मी खास। नखरेवाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी, पागल करते तुझे मोरनीशी चाल। गुलाबी साडी आणि लाल लाल, दिसते मी भारी राजा फोटो माझा। थँक्यू डॅनी, अतिशय सुंदर अदाकारी नृत्याचा आविष्कार आपण पाहतोय। या ठिकाणी आपल्या तृतीय क्रमांकाचे दाते ज्यांनी की रोख रक्कम 31,000 रुपयांचं पारितोषिक KPL 2025 साठी दिले, सन्माननीय विकास शेठ कांचन यांचं आगमन या ठिकाणी होतंय। मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत,
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या आपण बघतोय 35 पर्यंत पोहोचलेली आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला. यानंतर मात्र थोडासा हलका फटका आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. उमेश यांच्या पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला होता आणि आता महेश पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक. अतिशय सुंदर नियोजन आपण बघतो या स्पर्धेचं. सन्माननीय दत्ता मरबे सर, सन्माननीय महेशजी उंद्रे सर आणि सन्माननीय स्वप्नीलजी उंद्रे सर या तिन्ही आपण बघतो की मित्रांनी खूप चांगली स्पर्धा भरवलेली आहे. स्पर्धेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आकर्षक बाउंड्री रोप्स, त्याच्यानंतर मंडप व्यवस्था, खेळाडूंसाठी पॅव्हिलियन, त्याच्यानंतर प्रोफेशनल कॉमेंटेटर्स, प्रोफेशनल यूट्यूब वाहिनी, प्रोफेशनल अंपायर्स, डान्सिंग अंपायर, अगदी काहीच कमी नाही ठेवलं. सगळं काही दर्जेदार. आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यात बक्षीसदात्यांनी एक नंबरची भूमिका निभावलेली आहे आणि त्यांचं सुद्धा कौतुक करावं तेवढं कमी. कारण की एवढ्या चांगल्या दर्जात्मक स्पर्धा उभ्या करायच्या म्हटल्यानंतर बक्षीसदात्यांना देखील खरं तर सढळ हाताने मदत करावी लागते. कोलवडीकरांनी आणि आसपासच्या सगळ्याच बक्षीसदात्यांनी आपण बघतो की मोठ्या मनाने या स्पर्धेला मदत केलेली आहे. आणि क्रिकेट आज आपण ती वेगळ्या उंचीवरती पोहोचलंय. ये क्या हो रहा है, ये शायद कांगारू है, लेकिन यहाँ पे क्या हो रहा है ये देखिए, ये वाइड बॉल. एक बार तालियां होनी चाहिए संपार के लिए. अनोखा इशारा दिला त्यांनी. डोक्यावरती उभं राहून वाईड बॉल दिलाय आणि तोही पायांनी. धावसंख्या पुढे 38 वरती पोहोचलाय धावफलक. इथे कमी गतीचा चेंडू टाकला होता. द चेंज ऑफ स्पेस आपण बघतोय आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. आतापर्यंत षटकामध्ये आपण बघतोय 10 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत. 3 सिंगल, एक वाईट बॉलची आणि एक षटकार अशा 5 चेंडूमध्ये 10 धावांचं समीकरण राहिलेलं आहे. 39 पर्यंत धावफलक पोहोचलाय. या षटकामध्ये धावफलकाला थांबवण्यामध्ये अपेक्षित यश आलंय. कारण की पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलक खूप वेगानं पुढे निघाला होता. त्यावेळेला मात्र फटका जबरदस्त आहे. गेन को बाउंड्री लाईन. सन्माननीय विकास शेठ कांचन ज्यांनी की तृतीय क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला दिलं. रोख रक्कम 31,000. मनापासून स्वागत. विनंती आपण व्यासपीठावरती या, येऊन आसनस्थ व्हायचे. त्यांच्या समवेत पुरुषोत्तमजी गायकवाड आणि त्याचबरोबर अभिजितजी गुप्ता आपणही उपस्थित झालात. आपण देखील आसनस्थ बाबत आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या. 3 षटकांच्या अखेरपर्यंत धावसंख्या आपण बघतोय 45 पर्यंत पोहोचलेली आहे. धावफलक लगातार आपण बघतोय की मोठे शॉट येत चाललेले आहेत आणि त्याला थांबवणं गरजेचं आहे. 8 षटकांची लढत जरी असली तरी देखील आपण बघतो की सुरुवात अशी जर जबरदस्त राहिली आणि विशेषतः तुम्ही विकेट्स मिळवण्यामध्ये अपयशी ठरला तर नंतरच्या मात्र शेवटच्या षटकांमध्ये तोडफोड होणारच आहे. शेवटच्या षटकांमध्ये तोडफोड होऊ नये यासाठी मात्र तुम्हाला आत्ता धावफलकाला ब्रेक लावणं महत्वाचं आहे. हो 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 मला वाटतं हेडशॉट मारायचा प्रयत्न होता आणि हा कोणता प्राणी आहे? सरपटणारा प्राणी आहे आणि नो बॉल दिलाय अनोख्या स्टाईल मध्ये. मला वाटते कदाचित इथे साप आहे, कदाचित मला वाटतं इथे नाग आहे, मला कदाचित आणखी काय काय वाटतं, बरंच काही वाटतंय. परंतु इथे हा डॅनी आहे, ओरिजिनल मध्ये डॅनी आहे आणि नो बॉल आहे. हा पुढचा चेंडू फ्री हिट आहे. वा, आता हेलिकॉप्टर फिरले सरांचं. आता बघायचं हेलिकॉप्टरमुळे इथे आकाशात चेंडू उडणार का. स्लोअर बॉल होता आणि थोडासा बॉडीपासून दूर ठेवला होता, उडून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळेच आपण बघतो की फलंदाज किती रेडी होता मोठ्या शॉटसाठी तरी देखील आपण तो चेंडू दूर ठेवल्या कारणाने
इथं बॅटवरती तेवढा तो फोर्स क्रिएट होऊ शकला नाही आणि या दरम्यान एक सिंगल, धावसंख्या 1च्या मदतीने 47 वरती जाऊन पोहोचली आहे. चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण बघतो आहोत. इथे पॉवरफुल अटॅक केलाय क्षेत्ररक्षक जीवाच्या अक्कांतानं धावतोय आणि इथे प्रयत्न सर्वोत्तम केला होता. चेंडू चेंडू उंच आकाशामध्ये आहे आणि जेल पकडला जातोय. पार्टनरशिप इथे ब्रेक होईल. बिग विकेट डाऊन. महेश यांचा खेळ संपलाय. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. महेश यांचा खेळ संपलाय, परंतु 14 चेंडूमध्ये 41 धावा त्यांनी प्रतापगड पॉवर संघासाठी बनवल्यात. जे की गुड स्टार्ट होता. एकदा खेळ आवडले असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. जबरदस्त प्रवास त्यांचा आतापर्यंतचा होता. आउट झालेत आणि मला असं वाटतं की क्रिकेट हा केवळ एका खेळाडूचा गेम नाहीये. एक खेळाडू खेळला तरच गेम असं काही नाहीये. क्रिकेटमध्ये 11 खेळाडू आहेत, 11चे 11 बॅटर आहेत. ज्याच्या हातामध्ये बॅट आहे तो बॅटर आहे माझ्या मतामध्ये. भले तो बॉलर जरी असला, पण जेव्हा जेव्हा तुम्हाला भूमिका बॅटरची असेल तेव्हा तेव्हा तुम्हाला बॅटर म्हणूनच खेळावं लागतं. आणि मला असं वाटतं की ही वेळ प्रत्येकानं गाजवण्याची तयारी असली पाहिजे आणि ती प्रत्येकाची मानसिकता तशी असते. परंतु त्याचसोबत इथे सर्वोत्तम प्रयत्न, समोरच्या बॉलरपेक्षा तुम्हाला सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील तेव्हा चांगल्या धावा येतील. परंतु यावेळेला गोलंदाजाचा चांगला प्रयत्न आहे. त्यावेळेला फुल टॉस बॉल आणि पाठी बघून खेळाडू धावत आलाय आणि दरम्यान इथे एक सिंगल तर झालीये आणि दरम्यान खेळाडू बचावलाय. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या 54 वरती जाऊन पोहोचली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे अतिरिक्त उंचीसाठी. चेंडू कमरेच्या वर अटेम्प्ट केलाय का हे बघायचंय. आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये सन्माननीय सचिनजी पवार सरांना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय आणि टीव्ही अंपायरच्या रूपानं त्यांना बघतो आहोत. दिवसभरामध्ये देखील आपण बघतो की तिन्ही पंचांचं सुंदर काम राहिले. सन्माननीय जितेंद्र लोंढे सरांच्या नेतृत्वाखाली आपण बघतोय खूप चांगल्या प्रकारे हे स्क्वॉड काम करतंय. आज डान्सिंग अंपायरच्या भूमिकेमुळे आपण तो की या मैदानाची उंची आणखी वाढलेली आहे, सामन्याची उंची आणखी वाढलेली आहे आणि प्रेक्षकांचे देखील आपण बघतो की इथे भरपूर मनोरंजन होतं आहे. 54 वरती धावफलक आहे. पीटीसी लाईव्हचं देखील आतापर्यंत सुरेख काम राहिलेलं आहे. त्यांच्या ऑल कॅमेरामॅननी प्रत्येक चेंडूला चांगल्यारीत्या टिपलेला आहे आणि एक चांगली क्वालिटी आपण बघतोय या युट्यूब वाहिनीची. आणि पंचांचा कॉल येतोय नो बॉल. गोलंदाजाला दंडित केलं जात आहे आणि आता इथे पुन्हा एकदा प्रीहिटचा कॉल मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार आहोत. पंचावन्न धावा धावफलकावरती आपण बघतोय. स्वप्नील उंद्रे एक चेंडू खेळून एक या धावसंख्येवरती खेळत आहेत. ऑन स्ट्राईक राकेश शिंदे. यावेळी मात्र प्रॉपर कनेक्शन आहे. स्लॉटमध्ये बॉल होता. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या 13 या सर्कलच्या आतमध्ये बॉल अडवला आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण बघतो की 56 वरती जाऊन पोहोचलेली आहे. षटकातला एक अखेरचा चेंडू बाकी आहे. या षटकामध्ये देखील आपण काही धावांचा ओघ थांबलेला नाहीये. धावा स्टॉप होणं गरजेचं. जेव्हा 7-8 धावांचं षटक येईल तेव्हा आपण असं म्हणता येईल धावफलक थांबला. यावेळेला लोअर फुल टॉस चेंडू होता. चांगला चेंडू बघायला मिळाला आणि या चांगल्या चेंडूसोबत इथे 4 षटकांची समाप्ती येते. सुनीलने या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण बघतो 2 विकेट्स प्रतापगड पॉवर संघानं
गमावलेल्या आहेत आणि 56 पर्यंत त्यांनी मजल मारलेली आहे. यानंतर करूयात मायक्रोफोनवरती पुन्हा एकदा छोटासा बदल. काही क्षणांसाठी पुढच्या 4 षटकांसाठी पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले जातील या ठिकाणी व्हाईस ऑफ पारनेर सन्माननीय प्रवीणजी गायकवाड सर. धन्यवाद अमर यादव सर. अगदी आपण पाहतोय कोलवडी गाव आयोजित भव्य फुलपिच टेनिस बॉल क्रिकेटचा थरार कोलवडी प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन अगदी आपण पाहतोय केलं गेलंय. सन्माननीय स्वप्नील उंद्रे, सन्माननीय दत्ता मरबेक आणि त्याचबरोबर सन्माननीय महेश उंद्रे यांचा संपूर्ण मित्रपरिवार यांनी केलेलं हे आयोजन. आणि प्रथम क्रमांक या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी जो आहे 51,000 सन्माननीय संतोष आप्पा मुरकुटे यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाचं पारितोषिक दिलं गेले. द्वितीय क्रमांक अगदी आपण पाहतो 41,000 सन्माननीय अशोक सुदाम गायकवाड यांच्या माध्यमातून. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक सन्माननीय या ठिकाणी 31,000 रुपयांचं विकास शेट कांचन यांच्या माध्यमातून आहे. चतुर्थ क्रमांक 21,000 रुपये सन्माननीय दिलीप शिवाजी उंद्रे, सन्माननीय महेश अंकुश उंद्रे यांच्या माध्यमातून पारितोषिक देण्यात आलेलं आहे. किट सौजन्य आपण पाहतोय सन्माननीय किशोर शेठ उंद्रे यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं आहे. लाईव्ह सौजन्य सन्माननीय योगेश मुरकुटे, सन्माननीय गिरीश पवार, सन्माननीय प्रशांत बदनेक, सन्माननीय स्वप्नील उंद्रे यांच्या माध्यमातून किट सौजन्य माफ करा लाईव्ह सौजन्य सन्माननीय योगेश मुरकुटे, गिरीश पवार, प्रशांत बदनेक आणि स्वप्नील उंद्रे लाईव्ह सौजन्य यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आहे. मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. मंडप सौजन्य सन्माननीय दिगंबर गायकवाड, सन्माननीय प्रशांत मुरकुटे यांच्या माध्यमातून. क्रिकेट साहित्य सौजन्य सन्माननीय तेजस शेट उंद्रे यांच्या माध्यमातून. ट्रॉफी सौजन्य सन्माननीय मनीष बापू गायकवाड यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी लाभलेला आहे. बेस्ट बॅट्समनसाठी आपण एक आकर्षक सायकल ठेवलेली आहे सन्माननीय विशाल उंद्रे, सन्माननीय श्रेयश टिटेक यांच्या माध्यमातून. बेस्ट बॉलरसाठी सायकल महेश उंद्रे, मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल दत्ता मरबे यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे. यावेळी अगदी आपण पाहतोय फटका चांगला खेळलाय, शतरक्षक चेंडूवरती सिंगल प्राप्त केली जाईल. कोल्ड्रिंक सौजन्य आपण पाहतोय सन्माननीय अनिल पोपळे, सन्माननीय विशाल पोपळे यांच्या माध्यमातून. आणि आजचं जे कोल्ड्रिंक सौजन्य आहे सनी शेठ तारू यांच्या माध्यमातून आजचं कोल्ड्रिंक सौजन्य खऱ्या अर्थाने लाभलेलं आहे. त्यांचंही मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. सन्मान चिन्ह ज्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत त्यामध्ये सन्माननीय स्वप्नील बाळा गायकवाड आणि या मॅन ऑफ द मॅच साठी जी आकर्षक चषक पाहतोय आपण ती सन्माननीय तुषार गायकवाड यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत. सर्व बक्षीसदात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये. बॅटची काढा लागली आहे शतरक्षक चेंडूवरती, स्वतः यष्टिरक्षक अगदी आपण पाहतोय चेंडूवरती. सांघिक धावसंख्या 59. प्रतापगड पॉवर्स चांगला खेळ नक्कीच्या संघानं साकारलाय आतापर्यंत संपूर्ण सिरीज मध्ये. दोन्ही टीम खऱ्या अर्थानं टॉपर होत्या, पन्हाळा पॅन्थर्स, प्रतापगड पॉवर्स, आणि त्यांच्यातच फायनलची लढत क्रिकेटच्या रसिकांना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला अगदी आपण पाहतोय आकाशाचे वेध. श्रीकांत चेंडूच्या खाली, झेल टिपला जातो आहे, विकेटचं होईल पतन, फलंदाज होतोय बाद. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. 3 गडी बाद. धावफलकावरची धावा जर पाहिल्या 4.4 षटकाचा खेळ आतापर्यंत संपला जातोय. 59 59 धावा धावफलकावरची आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाजांची मोठी फळी आहे प्रतापगड पॉवर्स टीम कडे. दुसऱ्या बाजूला रणनीती आखताना आपल्याला पाहायला मिळतोय दत्ता मरबेक. हे 3 मित्र आहेत एकमेकांच्या विरोधात. आज अगदी आपण पाहतोय आमचे 3ही आयोजक विरोधात अगदी आपण पाहतोय. एका बाजूला महेश अगदी आपण पाहतोय उंद्रे, स्वप्नील उंद्रे, तर दुसऱ्या बाजूला दत्ता मरबेक. अशी मॅच क्रिकेटच्या रसिकांना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. सोमनाथ शितोळे मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा. सकाळच्या सत्रामध्ये जबरदस्त फलंदाजी केली होती क्वालिफायर 1च्या लढतीमध्ये. तेच सोमनाथ शितोळे मैदानाच्या आतमध्ये. फायनलच्या लढतीमध्ये मोठी अपेक्षा असेल सोमनाथ यांच्याकडून. स्लोअर 1चा उपयोग, चेंज ऑफ पेस. या वेळेला मात्र जो टाकला गेलाय डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. स्कोर कार्ड स्थिर आहे 59 59 धावा धावफलकावरती. फायनलची लढत, अंतिम सामना, विजेता आणि उपविजेता पद
ठरवणारा सामना क्रिकेटच्या रसिकांना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आप ट्रॅकर हलक्याशा हाताने सोमनाथ यांनी मात्र खेळून काढला. सिंगल प्राप्त केली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र प्राप्त केली जाईल आणि धावफलक 60 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 5 ओव्हरची होती समाप्ती. 60 धावा धावफलकावरती. उर्वरित 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल बाकी. पाहिजे पुढचं षटक कोणाच्या हातामध्ये सोपवलं जात आहे. संघाचा कॅप्टन संघ नायक स्वप्नील उंद्रे मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. नक्कीच बॅट घेऊन आलेत परंतु एखादा मेसेज त्या ठिकाणी नक्कीच घेऊन आले असतील. फायनलची लढत आहे. वर्षभर चर्चा होते ज्यांनी कोणी फायनल जिंकली आहे त्या टीमची अगदी आपण पाहतोय. कोण फायनल आपल्या नावावरती करणार. सायंकाळचं सत्र अगदी आपण पाहतोय चालू आहे. आजची सायंकाळ कोण आपल्या नावावरती करणार. त्यांनी अंपायरचा अनोखा जलवा. ही एनर्जी नक्की कोणती आहे. महेश मांजरे सरांनी नक्की निंबूच पाजलंय की दुसऱ्या बाजूला मँगो ज्यूस पाजलाय. नक्की पाजलंय काय. ही एनर्जी काय आहे. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. त्यांनी क्रिकेट रसिकांचं मनोरंजन करत असताना 60 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर त्या ठिकाणी तयार होताना जो पाहायला मिळतोय. सोमनाथ शितोळे डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारा. फायनलची लढत आहे. जो कुणी जबरदस्त कामगिरी करेल त्याच्या नावावरती देखील एक सायकल होणार आहे. अगदी आपण पाहतोय. हो पिकअप केलाय. आकाशाचे वेद चेंडू घेताना पाहायला मिळेल. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. सकाळीच गणपती बाप्पांचं दर्शन घेतलंय. डॅनी अंपायर जितू सरांनी अगदी आपण पाहिलं. या ठिकाणी आल्यानंतर मी देखील जितू सरांना फीडबॅक दिलं. खूप भारी वाटलं सर. 4 दिवस सगळ्यांशी समरस होणारे या ठिकाणचे अगदी आपण पाहतोय युवक. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय. ओ पहा अनोखी ऍक्शन. काय घडलंय. ओ हो 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 वाईट बॉल. पायानं देखील वाईट दिला जाऊ शकतो. डॅनी सरांनी दाखवून दिलंय. अंगामध्ये स्प्रिंग आहेत काय. 67 धावा अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता पुन्हा एकदा. ओ यावेळेला सोल्जरच्या भूमिकेत काय आहे काय. व्हाईट बॉल व्हाईट बॉल. हा डॅनी पंचांची जर पंचगिरी आवडली असेल तर मित्रांनो टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. या आदासाठी अगदी आपण पाहतोय. ओ हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा. सोमनाथ यांचा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू सुसाट फरार. वाह वाह वाह. सर्व क्रिकेट रसिकांची मन जिंकताना डॅनी सर अगदी आपण पाहतोय. व्हाईट बॉल व्हाईट बॉल. पंचांचा इशारा. 73 धावा. क्रिकेटमध्ये पूर्वी 17 प्रकारचे इशारे होते. 22 प्रकारचे इशारे नंतर क्रिकेटमध्ये आले. परंतु अनोखे इशारे डॅनी यांचे आपण मैदानाच्या आतपर्यंत पाहतोय. क्रिकेट रसिकांची मन जिंकतात. उलटा चेंडू अगदी आपण पाहतोय. सोमनाथ यांनी मात्र खेळून काढलाय. सिंगल प्राप्त केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 74 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर क्रमांक 6चा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. दत्ता मरबे हे महत्वाचं षटक टाकत असताना एस एम ऑडिओ यांना देखील मी धन्यवाद देईल. चांगली वातावरण निर्मिती गेली 4 दिवस त्यांच्या माध्यमातून या मैदानावरती मात्र जी तयार केली गेलेली आहे. एस एम ऑडिओ 74 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय राकेश शिंदे. सकाळच्या सत्रात अतिशय बहरदार फलंदाजी केली होती राकेश शिंदे यांनी. तोच राकेश
स्ट्राईक एंड वरती आहे. हो, चांगला चेंडू त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय टाकला गेलाय. 3 विकेट एका बाजूला अगदी आपण पाहतोय माघारी परतल्यात. 74 वरती 3 गडी बाद आहेत. आवाज मैदानाच्या बाहेरून येत आहेत. संघर्ष मैदानाच्या आतमध्ये देखील पाहायला मिळतोय. जिंकायचंय हे स्वप्न प्रत्येक जण पाहून आला असेल. यावेळेला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून भिरकावून दिला चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक शानदार षटकार. ऐंशी धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 80 रन, लॉस ऑफ 3 विकेट, 5.5 षटकाचा खेळ संपला गेलेला आहे. अपील जोरदार पंचांकडे. ना 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 मुन्ना ना. ऍक्शन अगदी आपण पाहतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर अगदी आपण पाहतोय 80 धावांवरती स्थिर 6 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना आपल्याला जो पाहायला मिळेल. 2 पंचांदरम्यान थोडीशी चर्चा डिस्कस अगदी आपण पाहतोय. फक्त आता घाई करावी लागेल याची देखील दक्षता घ्यायची आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि निर्णय माघारी घेतलाय. विकेट त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. पंच क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. मात्र या एंडला आलेल्या आहेत. नृत्य पाहायला मिळेल. बरेच जण या ठिकाणी आले. मला म्हटले जितू सर का नृत्य करत नाहीयेत. परंतु जितू सर अगदी आपण पाहतोय नक्कीच त्यांनी देखील चांगलं नाव कमवलंय पंचगिरी क्षेत्रामध्ये. बॉलिवूडचा शहानशाह अमिताभ बच्चन यांचे फार मोठे चाहते आहेत. मास्टर ब्लास्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचे चाहते आहेत. आणि रोहित शर्मा यांचे फार मोठे चाहते आहेत जितू लोंढे सर. पण आता स्टेजवरून मला कळलं आता जितू सरांनी देखील एखादी आदा दाखवावी. सांघिक धावसंख्या अगदी आपण पाहतोय. जितू सर म्हणतील तुम्ही काय बोलता. परंतु अगदी आपण पाहतोय जे प्रेक्षक सांगतायत खेळ आहे अगदी आपण पाहतोय. ऐंशी धावा अगदी आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती. आणि अनोखी ऍक्शन त्या ठिकाणी अगदी पंचांच्या आपल्याला पाहायला मिळते. 81 लॉस ऑफ 4 विकेट अगदी आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुन्हा एकदा तयार. ओ हा फटका कव्हर पॉइंटला शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. आणि विकेट त्या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळेल. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. सांघिक धावसंख्या 81 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. 81 लॉस ऑफ 5 विकेट, 7वे षटक प्रगती पथावरती जारी आहे. संघाचा संघनायक, संघाचा काना, संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील उंद्रे. अनेक क्रिकेटच्या स्पर्धा आपल्या दर्जेदार फलंदाजीनं गोलंदाजीनं ज्या खेळाडूंना गाजवलेल्या आहेत तो स्वप्नील उंद्रे मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या जर पाहिली व्हाईट बॉल आता शाहरुख खानची आधा या ठिकाणी अगदी आपल्याला पाहायला मिळते. धावा 82 5 गाड्यांच्या मोबदल्या. षटक क्रमांक 7 प्रगती पथावरती जारी आहे. ओ रिवर्स परफेक्ट गॅप आहे. चेंडू सुसाट सीमा रेषेच्या बाहेर. हुआ है लाइफ की गाड़ी में कस के मारा ब्रेक. हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख. यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक. हॅलो
काय स्प्रिंग आहेत की काय हातात पायात काहीच कळत नाहीये. गेली 3 दिवस शांत असलेले डॅनी फायनल मध्ये काय जलवा करतायत. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहत बघ. सलग 3 षटकारासाठी सन्माननीय अक्षय शेट जगदाळ यांच्या वतीनं 11,000 रुपयांचं पारितोषिक. कुणी 3 षटकार खेळू 11,000 रुपयांचं पारितोषिक. 3 to go. 87 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. फक्त या इनिंग साठी आहे ना अजय सर. अजय येऊन गेले. या दोघांपैकी या इनिंग साठी सलग 3 षटकारासाठी 11,000 रुपयांचं पारितोषिक अक्षय शेठ जगदाळे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. सहा 6.4 षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. 87 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. लॉंगॉनच्या दिशेला सुनील चेंडूवरती येताना जे पाहायला मिळत आहे सिंगल प्राप्त केली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 88 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. 88 लॉस ऑफ 5 विकेट. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 88 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. धावांचा मोठा उच्चांक प्रतापगड पॉवर्स टीम मात्र उभारत असताना आपण पाहतोय. यावेळेला ताकद आहे, शक्ती आहे, पॉवर आहे, नजाकत आहे. चेंडू सीमा रेषा जानू विना रंग सनाय जानू विना रंग सनाय. थँक्यू व्हेरी मच. क्रिकेट रसिकांची मन जिंकत असताना अगदी आपण पाहतोय डॅनी टोटल वरती नजर टाकली. प्रतापगड पॉवर 94 धावा 5 गड्यांच्या मोबदल्या. शेवटचं षटक टाकलं जाईल. फक्त घाई करायची विनंती आहे. घाई करायची 5:30 जवळजवळ वाजलेले आहेत. यस आता चालू करा विनंती आहे. झटपट खेळा, पटपट खेळा. 94 वरती 5 गडी बाद. 7 ओव्हरचा खेळ संपला. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतपर्यंत टाकलं जाईल. प्रतापगड पॉवर्स आपली पॉवर दाखवत असताना संघाचा संघनायक, संघाचा काना स्वप्नील उंद्रे अनेक स्पर्धा आपल्या बॅटने गाजवल्यात, आपल्या दर्जेदार गोलंदाजीने गाजवल्यात. अनेक नामांकित अष्टपैलू ऑलराऊंडर खेळाडू स्वप्नील उंद्रे मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती फायनलच्या लढतीमध्ये अगदी आपण पाहतोय. ओ स्क्वेअर कट खेळलाय. संघाचा संघनायक, संघाचा काना खणखणीत चौकार वसूल करतोय. 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. माननीय श्री पहिलवान प्रतीक शेठ गायकवाड प्रोप्रायटर बोरमलनाथ ॲक्वा यांचा सनसनीत चौकार. 98 धावा धावफलकावरती. जर्सी क्रमांक 18 अंगावरती. 18 क्रमांकाची जर्सी कोण परिधान करतं भारताकडून हे सगळ्यांना माहित आहे. 98 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्क्वेअर कटचा एक नेत्रदीपक फटका स्वप्नील उंद्रे यांच्या बॅट मधून येताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. दत्ता मरबेक 2 आयोजक आमने सामने अगदी आपण पाहतोय. आमचे आहेत दत्ता मरबे टू स्वप्नील. ओ उलट्या दिशेला फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेस देखील झाला. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. दुसऱ्या धावेसाठी पलायन. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावांसाठीची प्रचंड मोठी धावाधाव मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत. साज बाज और ताज अगदी आपण पाहतोय. 3 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. सांघिक धावसंख्या 101. शतक पूर्ण होत आहे प्रतापगड पॉवर्स. 101 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये दत्ता मरबेक बॉलिंग ट्रॅक वरती. सूरज एका बाजूला, दुसऱ्या बाजूला स्वप्नील आहे. फक्त झटपट खेळा बरं का, विनंती आहे. शेतीचं क्षेत्र आहे या ठिकाणी. अंधार लवकर होतो. काल देखील आपण पाहिलेला आहे. बॅटची कडा अगदी आपण पाहतोय. एक सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. स्वप्नील पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती येतील. 3 चेंडू या इनिंग मधले शेष असतील. 102 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. चांगला खेळ करत असताना स्वप्नील स्क्वेअर कटचा एक नेत्रदीपक फटका खेळला होता. त्यानंतर रिव्हर्स साठी ट्राय केला होता. दत्ता मरबेक टू स्वप्नील उंद्रे
असं द्वंद्व, अशी क्रिकेट लढाई, असं क्रिकेट युद्ध आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा रिवर्स खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट, विकेट पाहायला मिळेल. फलंदाज बाद. हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. चला न्यू बॅटर ताबडतोब, चला झटपट खेळा, विनंती आहे, वेळ वाचवा. सूरज परतताना पाहायला मिळाला. या इनिंग मधले 2 चेंडू अजूनही शेष असतील, शिल्लक असतील, बाकी असतील. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर पुन्हा एकदा सज्ज. उलटॉस समोरच्या दिशेला उडवला, लॉंग ऑनच्या दिशेला, चेंडू सीमा पार, चौकार, 4 रन. पाहुनी मोका हा मारलाय चौका. 106. अगदी आपण पाहतो 106 धावा धावफलकावरती. सांघिक धावसंख्या अगदी आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 108, 108 धावा. 8 ओव्हरचा खेळ संपला. 109चं टार्गेट असेल. फक्त आता घाई करा, विनंती आहे, घाई करा. हा थोडस आता ट्रान्स वगैरे गाणी थांबवा, विनंती आहे, थोड्या वेळ. चला ताबडतोब शतरक्षण लावून घ्या, विनंती आहे. प्रतापगड पॉवर्स, हा बॅड लाईट कोणत्याही प्रकारे चालणार नाही याची दक्षता घ्या. त्यामुळे प्रतापगड पॉवर्स आता ताबडतोब मैदानाचा ताबा घ्या. पुन्हा एकदा मी आपल्या बक्षिसांकडे जाईल, ज्यांनी खऱ्या अर्थानं बक्षीस दिली या क्रिकेटच्या स्पर्धेला. त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 51,000 सन्माननीय संतोष आप्पा मुरकुटे. द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक 41,000 सन्माननीय अशोक सुदाम गायकवाड. तृतीय क्रमांक 31,000 विकास शेठ कांचन. चतुर्थ क्रमांक 21,000 सन्माननीय दिलीप शिवाजी उंद्रे, सन्माननीय महेश अंकुश उंद्रे यांच्या माध्यमातून मनापासून हार्दिक आभार असेल. किट सौजन्य किशोर शेठ उंद्रे यांच्या माध्यमातून. लाईव्ह सौजन्य योगेश मुरकुटे, गिरीश पवार, प्रशांत बदनेक आणि स्वप्नील उंद्रे यांच्या माध्यमातून. मंडप सौजन्य दिगंबर गायकवाड, प्रशांत मुरकुटे यांच्या माध्यमातून. क्रिकेट साहित्य सौजन्य तेजस शेठ उंद्रे यांच्या माध्यमातून. ट्रॉफी सौजन्य मनीष बापू गायकवाड यांच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेला. बेस्ट बॅट्समन विशाल उंद्रे आणि श्रेयस थिटे यांच्या माध्यमातून. बेस्ट बॉलर महेश उंद्रे. मॅन ऑफ द सिरीज दत्ता मरबेक यांच्या माध्यमातून सायकल. कोल्ड्रिंक सौजन्य अनिल पोपळे, विशाल पोपळे. आणि अगदी आपण पाहतोय आजचं कोल्ड्रिंक सौजन्य जे आहे सन्माननीय सनी तारू यांच्या माध्यमातून. सन्मान चिन्ह स्वप्नील बाळा गायकवाड यांच्या माध्यमातून. आणि मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी सौजन्य तुषार गायकवाड यांच्या माध्यमातून. सगळ्या दात्यांचं आम्ही मनापासून हार्दिक आभार व्यक्त करतो. तुम्ही जे दातृत्व दिले या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं. आज आपण फायनलसाठी डान्सिंग अंपायर पाहतो आणि त्यासाठी देखील खऱ्या अर्थानं सौजन्य लाभलेलं आहे आमच्या थेऊर ग्रामस्थांचं. त्यामध्ये आमचे कुमार सर असतील, त्याचबरोबर महेश मांजरे सर असतील आणि त्याचबरोबर विलास सोनवणे सर असतील, यांचा देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतो. सर्व दात्यांचा आभार. आमच्या तीनही पंचांनी अतिशय सुरेख कामगिरी केली. त्यामध्ये जितू लोंढे सर अगदी आपण पाहतोय पॅनल प्रमुख. सुरेख कामकाज महाराष्ट्रभर जितू लोंढे सरांचं नक्कीच जे पाहायला मिळतं. एक आदर्शवत पंच. त्याचबरोबर डान्सिंग अंपायर मैदानाच्या आतमध्ये आपण डॅनी सर यांना पाहतोय. तर अतिशय दर्जेदार पंचगिरी करणारे सचिन पवार सर यांचं विशेष आभार. SM ऑडिओ चांगला आवाज त्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलाय, त्यांचाही धन्यवाद देतो. लाईव्ह स्कोरिंग ज्यांनी केली आर्यन भिसे यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. लाईट बंद करा, विनंती आहे, ही लाईट बंद करा. दुसरं सत्र चालू होतंय पुढच्या 4 षटकांसाठी. कालपासून जो दर्जेदार आवाज आपण ऐकतोय सन्माननीय अमर यादव सर पहिल्या 4 षटकांसाठी आपल्या बरोबर जोडले जातील. या सर स्वागत आहे. प्रसाद यादव आपण कॉन्टॅक्ट करा इकडे.
प्रसाद यादव आपण संपर्क करा. पन्हाळा पॅन्थर संघाला 109 धावांचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये दिलेलं आहे. चेंडू उंच आकाशात आणि यावेळेला फलंदाज पॅव्हलियन मध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट. बिग विकेट डाऊन. क्रिकेट म्हणजे हुकला तो संपला. माननीय श्री पैलवान प्रथमेश अण्णा गायकवाड, प्रोप्रायटर जोगेश्वरी मिसळ वाघोली यांची बळीची टाळी. दिल में जुनून है, ट्रॉफी मिलने के बाद सुकून है. दिल में जुनून है, ट्रॉफी मिलने के बाद सुकून है. हे खुद पर यकीन, हे खुद पर यकीन तो कोई लक्ष्य तुम्हारे लिए नामुमकिन नहीं है. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्याच्या नंतर देखील पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे उभं राहिलं जाऊ शकतं. आणि आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय अजय मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्वप्नीलनं स्वप्न पाहावं आणि स्वप्नवत विजय पहिल्या चेंडूवरती मिळवलाय. म्हणजे एक टप्पा जर तुम्ही कव्हर केलाय, फक्त एक टप्पा कव्हर केला म्हणजे मॅच संपली असं होत नाही. कारण की नवीन खेळाडू आलाय, पुन्हा एकदा आग लावायला. आग लावली. गेंद को बाउंड्री लाइन के पार भेजा, गेंदबाज को सजा. पन्हाळा पॅन्थर्स करा जब्बरच्या दिया बाजा. अजयच्या बॅटमधून हा शानदार षटकार. यावेळेला आपण बघतोय थोडासा बाउन्सर चेंडू होता, अप्परकट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शन कोणतंच नाहीये. निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या आतापर्यंत आपण बघतोय पहिलं षटक मार्गस्थ आहे. सन्माननीय युवा उद्योजक अक्षयजी जगदाळे यांच्या माध्यमातून एक पारितोषिक येतंय. प्रत्येक विकेटसाठी 1001 रुपयांचं पारितोषिक. महेश धावतोय आणि धावत असताना ही विकेट नाही पकडली, हा चेंडू नाही पकडला, ही कदाचित मॅच पकडलीये, कदाचित ट्रॉफी पकडलीये. अनबिलिव्हेबल. आणि जणू काही सूर्यकुमार यादवची आठवण यावी. सूर्य देखील बराच दुरून धावत आला. त्याच्यानंतर मी म्हटलं की सूर्य कमी धावला होता, परंतु बाउंड्रीलाईनच्या दिशेनं त्या मुवमेंटवरती अवघड कॅच सूर्यन टिपला होता. हा कॅच देखील अवघड होता, पण यावेळेला महेशसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. व्हॉट अ कॅच. कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि सुरुवातीला आपण बघतोय 2 विकेट्स पडल्यात. संदीप पाळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला अप्पर कट निवडलाय. पॉइंट कव्हरचा खेळाडू. ओहो, अगदी थोडक्यात बचावलंय ते संदीप पाळी. आणि असं वाटलं होतं जणू काही इथे श्रेयस तिथे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. धावसंख्येकडे जाऊयात. 1च्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. पहिलं षटक सुरू आहे. अडखळत प्रवास सुरू झालाय. अडखळलं कितीही तुमची पावलं तरी देखील स्वप्नाकडे जायचं सोडायचं नसतं. फोर्थ विकेट राईट आर्म नेक्स्ट बॉल. यावेळेला बॅटची इनसाइड एज आणि यावेळेला ओहो स्वप्नील साठी टाळ्या होऊन जाऊ द्यात. एका षटकामध्ये घेतल्या 3 विकेट्स. फायनल मध्ये पहिल्या षटकामध्ये 3 विकेट्स घेणारा गोलंदाज. जोरदार टाळ्या स्वप्नील साठी झाल्या पाहिजेत. स्वप्नील उंद्रे के कारनामे तुम्हें बताएंगे ये किस किस्म का बंदा है. स्वप्नील उंद्रे के कारनामे तुम्हें बताएंगे ये किस किस्म का बंदा है. ये पैसों से नहीं खून पसीने से चमका है. वाह, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये नेस्तनाबूत केले प्रतिस्पर्धी संघाला. पण असं असलं तरी देखील सामना पुन्हा एकदा उभा करता येऊ शकतो. पन्हाळा पॅन्थर संघाला दाखवून द्यावं लागेल. नंतरच्या खेळाडूंना लढावं लागेल. डेफिनेटली लढावं लागेल. अफगाणिस्तान वर्सेस ऑस्ट्रेलियाचा सामना आठवा. अगदी सुरुवातीला विकेट्स खूप झटपट आल्या आणि 7 विकेट्स ऑस्ट्रेलिया संघाच्या कोसळल्या होत्या. आणि वर्ल्ड कप मधली मॅच आठवा. ग्लेन मॅक्सवेल उभा राहिला. त्याने तोडून टाकली गोलंदाजी आणि प्रत्येक गोलंदाजाची शिकार केली. द्विशतकी खेळी साकारली आणि सामना जिंकून दिला. बॅटची इनसाइड एज आहे. निर्धाव चेंडू आहे. गोलंदाजी मार्कवरती नवीन गोलंदाज आहे, पण स्वप्नील नावाप्रमाणे स्वप्नवत कामगिरी आणि संघाचं स्वप्न साकार करण्यासाठी अतिशय दर्जेदार गोलंदाजी केलेली आहे. असं असलं तरी देखील पेटून उठावं लागेल.
निखिल पाटील गोलंदाजी मार्कवरती लीग स्टेजमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. त्यावेळेला रिवर्स अटेम्प्ट, हमारे बैट में आग है, हमारे बैट में जुनून है और हमारा जज्बा अभी तक बरकरार है. शानदार छक्का. आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाते पुढे. धावसंख्या आपण बघतोय 13 वरती जाऊन पोहोचली आहे. वाह, सुंदर शॉट इथे होता आणि खेळाडूचं नाव आहे श्रेयस तिथे. लोअर फुल टॉस, आक्रमण सुरेख, चेंडू उंच आकाशात, खेळाडू डाऊन द बॉल, झेल निसटलाय. झेल निसटलाय की ट्रॉफी निसटली? येणारा वेळ सांगेल. परंतु इथे आपण बघतोय स्वप्नील उंदरेंना बघा, ॲज अ कॅप्टन आहेत, खेळाडूकडून झेल निसटलाय तरी देखील आपण बघतो की अशा वेळेला बहुतांश कॅप्टन येतना खेळाडूंना शिव्या घालतात, बहुतांश कॅप्टन खेळाडूंना अपशब्द वापरतात. परंतु स्वप्नील उंदरेन ते नाही केलं. त्यांनी सांगितलं इट्स ओके, ऑल इज वेल, ठीक आहे, शांत खेळ. हे महत्वाचं असतं कॅप्टनचं. रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न, पंचांकडे हलकीशी दात मागितली आहे आणि अपील करण्याचा अधिकार आहे. 13 यार्ड सर्कलच्या आतमधील स्पेअर्स अपील करू शकतात, बाहेरच्या खेळाडूंना तो अधिकार नसतो. परंतु ॲज अ टीममेट्स म्हणून ते अपील उचलून धरू शकतात. धावसंख्या 15. दुसरं षटक पॉवर प्लेचं आपण बघतोय. निखिल पाटील गोलंदाजी करतोय. 4 चेंडूमध्ये 8 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. स्लॉटमध्ये बॉल टाकला होता, शॉट फसलाय, पॉइंटचा खेळाडू धावत आला, परंतु इथे एक सिंगल बघायला मिळाली. यथा कदाचित स्लिपचा खेळाडू जवळ असता तर कदाचित हा जेल होऊ शकला असता, पॉइंटचा खेळाडू आणखी जवळ असता तर यदा कदाचित हा जेल होऊ शकला असता. परंतु असं मोस्ट ऑफ कसोटी क्रिकेटमध्ये बघायला मिळतं. आणि आपण तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आपण बघतो की जास्त जवळ फिल्डिंग लावता येत नाही. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या 16. फुलटॉस बॉल होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. व्हाईट बॉल घोषित केला. धावसंख्या 17. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये यासाठी म्हटलो कारण की आपण बघतो की जास्तीत जास्त हे अटॅकिंग क्रिकेट असतं. मर्यादित षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा अडवायच्या असतात कमी चेंडूमध्ये. त्यामुळे मोस्ट ऑफ बॅटर हे अटॅकिंग क्रिकेट खेळतात. तेव्हा जवळ जास्त फिल्डिंग लावणं कॅप्टनला पॉसिबल होत नाही. यावेळेला आपण बघतोय हुक केले चेंडूला आणि फाईनलेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू जाईल 4 धावांसाठी. चौकार. आणि हे दोन फलंदाज, त्यांची फलंदाजी अजूनही सुरू आहे. षटकामध्ये 14 धावा त्यांनी निर्माण केल्यात आणि प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांना ते आपल्या बॅटने उत्तर देत आहेत आणि सांगतायत विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटेन आज इथे पुन्हा नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी, अडवू शकेल मजला अशी कोणी भिंत नाही. आणि जबरदस्त अशा प्रकारची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. फलंदाज उत्तर देत आहेत. पाठीमागच्या षटकांमध्ये खूप चांगले धावा आल्यात आणि हे कमबॅक सुंदर आहे. हे कमबॅक सुंदर आहे. धावसंख्या 21. 36 चेंडूमध्ये 88 धावांची गरज आहे. 6 षटकांमध्ये 88. गोलंदाजी मार्कवरती सूरज बलसिंग. पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न केला होता, परंतु आपण म्हणतो खेळाचा वेग वाढतोय आणि गोलंदाजी टीम देखील सहकार्य करते. चेंडू लवकर टाकण्यासाठी सूरज पुन्हा तयार झाला. मला वाटतं ही एक खिलाडू वृत्ती आहे. यावेळेला शॉट चांगला आहे, चेंडू प्रेक्षकांच्या दिशेनं आणि फाईन लेग बाउंड्री लाईन क्लिअर करणारा हा सुंदर चौकार श्रेयसच्या बॅटमधून. क्रिकेटमध्ये मॅच संपते का? क्रिकेटमध्ये मॅच संपते का? फलंदाज आऊट झालं म्हणजे मॅच संपत नाही. आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू आपण बघतोय. मोठ्या शॉटसाठी जरूर प्रयत्न होतोय, परंतु तेवढं कनेक्शन पाहिजे आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं चेंडूवरचं लक्ष. या दरम्यान आपण बघतोय पाठीमागून खेळाडू धावत आला आणि त्यासाठी तुमचं आपण बघतो क्रिकेटमध्ये नजर ही सगळ्यात महत्त्वाची मॅटर करते. आणि धावसंख्या 26 परते यावेळेला पुन्हा खास चेंडू आहे सूरज बलसिंगचा. लीग स्टेजमध्ये देखील संघाला इथपर्यंत पोहोचवत असताना प्रतापगड पॉवर संघाची ती एक महत्त्वाची पॉवर आहे. असे अनेक खेळाडू आहेत की ज्यांनी आपल्या संघाला इथपर्यंत पोहोचवलेला आहे. मी कुणाचा एकाचा उल्लेख करून मी डेफिनेटली बाकीच्या खेळाडूंना डॉमिनेट करणार नाही, कारण की असं का आपण बघतो की बहुतांश वेळा आपण बघतो की
2011चा वर्ल्ड कप आपण जर बघायला गेलं तर महेंद्रसिंग धोनी यांनी जिंकवला असं आपण म्हणतो, पण तरी देखील जर बघायला गेलं तर महेंद्रसिंग धोनींचं त्या मॅचमध्ये परफॉर्मन्स चांगला होता. त्या स्टेजमध्ये ग्रुप स्टेजमध्ये देखील आपण त्यांचा परफॉर्मन्स चांगला, सगळं काही जबरदस्त होतं. परंतु असं असलं तरी देखील गौतम गंभीर असतील, त्यांचे बाकीचे खेळाडू असतील, त्या सगळ्यांनी आपण बघतो की ती टीमसाठी डेडिकेशन दिलं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की ते टीमचा विजय आहे. परंतु तरी देखील आपण बघतो की ॲज अ कॅप्टन म्हणून कॅप्टनचं नाव होत असतं आणि कॅप्टनचं नाव झालं पाहिजे. पराभव झाल्याच्या नंतर कॅप्टन पुढे येतो पराभव स्वीकारण्यासाठी, जबाबदारी स्वीकारण्यासाठी. मग विजयाचं क्रेडिट देखील आपण काही अंशी त्यांना देणं गरजेचं आहे. परंतु त्याचसोबत मला असं वाटतं की प्रत्येक खेळाडूला एक चांगलं क्रेडिट दिलं गेलं पाहिजे. अगदी राखीव खेळाडूला सुद्धा, या मताचा मी आहे, राखीव खेळाडूला सुद्धा क्रेडिट देता आलं पाहिजे. धावसंख्या 27. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा. धावसंख्येकडे जाऊयात. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 29 चेंडू 81 धावांची गरज आहे. शॉर्ट पिच चेंडू होता आणि मोठा शॉट करण्याचा प्रयत्न होता, बिग शॉट होता, परंतु तेवढी ताकद नव्हती. एक सिंगल मात्र इथे मिळाली. राकेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. सिंगल डबलचे काम नाही चलेगा. पॉवर प्लेचं षटक आहे, बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आहे. त्यामुळे इथं या षटकामध्ये अगदी आपण बघतो की फिनिक्स पक्षी राखेतून जशी भरारी घेतो, अगदी तशी भरारी तुम्हाला घेणं गरजेचं आहे. वाईट बॉलची घोषणा पंचांकडून होते आहे आणि इथे ओव्हर थ्रोचे एक्स्ट्रा धाव, आताच्या 2 धावा, वाईड प्लस सिंगल, आताच्या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या 31 पर्यंत पोहोचली आहे. चौथ्या विकेटसाठी आपण बघतोय पार्टनरशिप गरजेची आहे. केवळ पार्टनरशिप गरजेची नाही तर विध्वंसक पार्टनरशिप गरजेची आहे. पुन्हा एकदा आपण बघतोय रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न आहे. धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्येकडे आपण बघतोय धावसंख्या 1च्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 32 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. 3.4 चेंडूंचा खेळ संपलाय. 26 चेंडूमध्ये 77 धावांची गरज आहे. अंधाराचे दाट सावट आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये हळूहळू पसरत चालले आणि तसा पन्हाळा पॅन्थर संघासाठी देखील अंधकार पसरत चाललाय. परंतु तरी देखील त्यांचे खेळाडू इथे आपण बघतोय की मशालीच्या उजेडामध्ये वाट शोधण्याची प्रयत्न करतायत. कधी कधी आपण बघतो की धावसंख्येकडे जाऊया. धावसंख्या 34 वरती आहे. 25 चेंडू आणि 75 धावांची गरज आहे. आकुडता टप्पा आणि चेंडूवरती मोठा शॉट निर्माण केला जातोय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन क्लिअर करणारा पुलचा सुंदर फटका चौका उडून मारला आणि धावसंख्या 4ने पुढे. 11 धावा या षटकामध्ये आल्या. पहिल्या 4 षटकांचा गेम संपला. 3 विकेट्स आतापर्यंत पन्हाळा पॅन्थर संघाच्या आपण बघितल्या आणि अवंतर केवळ 3 धावा बघायला मिळाल्या. तर आतापर्यंत पन्हाळा पॅन्थर संघानं 38 धावा बनवलेल्या आहेत. उर्वरित 4 षटकांमध्ये आता निश्चितपणे मोठी गगनभरारी घ्यायची आहे आणि यासाठीच आपण बघतोय उर्वरित 4 षटकांसाठी आपण आमंत्रित करूया सन्माननीय प्रवीणजी गायकवाड सरांना. आपल्या समालोचनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक मोठ्या स्पर्धा गाजवलेले, अनेक छोट्या स्पर्धांमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकलेले सन्माननीय प्रवीण गायकवाड सर. तर धन्यवाद अमर यादव सर. अगदी आपण पाहतोय सुंदर समालोचन गेली 2 दिवस अमर यादव सरांचं आपण ऐकतो आहोत. 23 चेंडू 71 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना सायंकाळचं सत्र आणि फायनलचे 2 संघ आमने सामने या ठिकाणी आपण पाहतो आहे. पिकअप केलाय पुन्हा एकदा मिड विकेट रिझम मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी 6 धावा.
टोटल वरती नजर टाकली तर 45, लॉस ऑफ 3 विकेट, 21 बॉल 65, अगदी आपण पाहतोय 64 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला सोमनाथ. अगदी आपण पाहतोय डीप मध्ये चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी मात्र करताना आपल्याला पाहायला मिळतात. 46 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 20 चेंडू आणि जिंकण्यासाठी 63 धावांची गरज आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर मात्र 46, 19 चेंडू 63 धावांची गरज. फायनल कोण आपल्या नावावरती करणार? 5वं पर्व कोण आपल्या नावावरती करणार? शतरक्षक चेंडूच्या खाली टिपला जातोय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. आणखीन एका विकेटचं पतन. धक्का क्रमांक 4. चला झटपट खेळा, पटपट खेळा. न्यू बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये पोहोचा. सेहेचाळीस वरती 4 गडी बाद. स्वप्नील उंद्रे यांनी एका षटकामध्ये केलेला कारनामा 3 विकेट मात्र ज्या घेतल्या आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थानं दबाव संघावरती तयार केला गेला. परंतु मॅच संपलेली नाही. 18 बॉल 63 असं मॅचचं समीकरण आहे. पन्हाळा पॅन्थर्स शेवटपर्यंत खऱ्या अर्थानं विजयाकडे संघाला घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. 2 फलंदाजांचा डीप फाईन लेग बाउंड्री लाईन सीमारेषा पार. खणखणीत चौकार. 4 रन. अर्धशतक संघाचं पूर्ण होत आहे. आता 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. थोड़ी देर के बाद मैदान के ऊपर अंधेरा छा जाएगा. सितारों के साथ अंबर झूम के नाचेगा. सागर लहराएगा. होगी एक पहल लेकिन उसके पहले एक शाम होगी. देखना है आज की शाम किसके नाम. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने एकमेकांच्या समोर झुंजताना पाहायला मिळतात, लढताना पाहायला मिळतात. आणि दोन्ही संघ शेवटपर्यंत टॉपर राहिले होते. त्याच 2 संघामध्ये फायनल आपण पाहतोय. ही झुंज आहे. अगदी आपण पाहतोय स्वप्नील उंद्रे, महेश उंद्रे आणि दुसऱ्या बाजूला दत्ता मरबे यांच्या दरम्यान ही झुंज आहे. आमचे 3ही आयोजक मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. कोण बाजी मारणार याकडे क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला दिशा दिली आहे. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. 4 रन 54 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 बॉल 55 या मॅचचं समीकरण. 14 बॉल 55 रिक्वायर. 14 चेंडू 55 धावांची गरज. चांगला चेंडू स्लोअर 1चा उपयोग अगदी आपण पाहतोय केला गेलाय. सांघिक धावसंख्या स्थिर अगदी आपण पाहतोय 54 वरती. 13 बॉल 55 या मॅचचं समीकरण. राकेश शिंदे हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. बॉलर तयार. यावेळेला अगदी आपण पाहतोय चांगला चेंडू टाकला गेलाय आणि या धावफलक जर पाहिलं तर मात्र असेल स्थिर 54. 6 ओव्हरचा खेळ संपला. 7वं षटक टाकलं जाईल. चला झटपट खेळा, झटपट खेळा. स्वप्नील उंद्रे पुन्हा एकदा हे महत्वाचं षटक क्रमांक 7 टाकण्यासाठी सज्ज. एका षटकामध्ये 3 विकेट घेत खऱ्या अर्थानं धावगतीवरती नियंत्रण राखण्यात यश आलं होतं. स्वतः संघाचा संघनायक स्वप्नील उंद्रे हे महत्वाचं षटक हाताळत असताना. ओ चांगला चेंडू डॉट बॉल आहे. निर्धाव स्वरूपाचा चेंडू येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 54. 11 बॉल 55 या मॅचचं समीकरण. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल प्राप्त केली जाईल. जिद्दीचा खेळ, चिकाटीचा खेळ, संघर्षाचा खेळ क्रिकेट. यश मिळवण्याच्या उद्देशानं प्रत्येक जण मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा. यश म्हणजे पूर्णत्वाचा वसा. यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ. यश म्हणजे केलेला अप्रतिम खेळ. जो अप्रतिम खेळ करेल तो असेल आजच्या दिवसाचा दावेदार, फायनलचा दावेदार. स्वप्नील चांगली गोलंदाजी साकारताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 56 धावा धावफलकावरती. 9 बॉल 53 या मॅचचं समीकरण. चांगला चेंडू पुन्हा एकदा डॉट. निर्धाव फ्रंट फुटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पहिल्या षटकामध्ये 3 विकेट घेत खऱ्या अर्थानं दबाव तंत्र तयार केलं होतं स्वप्नील यांनी. आणि या षटकात देखील अगदी आपण पाहतोय कमीत कमी धावा खर्च करत असताना रोखून ठेवलंय, जकडून ठेवलंय, बांधून ठेवलंय. मोठा फटका खेळण्यासाठी या वाव दिला जात नाही, या संधी दिली जात नाही. सांघिक धावसंख्या 57. 7 बॉल 52 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत असताना. यावेळेला फटका चांगला खेळलाय. फाईन लेगच्या दिशेला चौकार येईल. चला लास्ट ओव्हर शेवटचं षटक. 61 झाल्यात. 4 गाड्यांच्या मोबदल्यात
शेवटचे 6 चेंडू 48 धावांची गरज. ओम बॉलिंग ट्रॅकवरती 6 बॉल 48. सर्व प्रेक्षकांना सांगू इच्छितो, आमचे मान्यवर यांना सांगू इच्छितो, बक्षीस वितरण समारंभ याच ठिकाणी संपन्न होणार आहे. जशी मॅच संपेल सगळ्यांनी समोर यायचंय. आपण बक्षीस वितरण समारंभ याच ठिकाणी मात्र संपन्न करणार आहोत. सर्व मान्यवर, आमचे बक्षीसदाते, संघ मालक, खेळाडू आणि क्रिकेट रसिक सगळ्यांसाठी सूचना. यावेळेला अगदी आपण पाहतोय हा ट्रॅकर होता, मिड विकेट रिझम मध्ये खेळून काढला. सांघिक धावसंख्या जर पाहिली तर 62 धावा, 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. संदीप माळी 5 बॉल 3, उमेश मदने 15 बॉल 32, ओम गायकवाड हे महत्वाचं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. दाने दाने पर लिखा जाता है खाने वाले का नाम, देखना है आज की शाम किसके नाम. प्रतापगड पॉवर्स विरुद्ध पन्हाळा पॅन्थर्स असं क्रिकेट द्वंद्व आपण पाहतोय. या वर्षाचं पर्व कोणाच्या नावावरती जेल झालाय. चला न्यू बॅटर ताबडतोब चला, नवीन फलंदाज ताबडतोब चला. झुंजार लढवई या आमने सामने येताना आपण पाहिले. मजबूत पकड प्रतापगड पॉवर संघाची या सामन्यावरती अगदी आपण पाहतो आहे, पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं ज्यांचं योगदान लाभलं त्या सगळ्यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करू. त्यामध्ये आमचे बक्षीसदाते खूप महत्वाचे, ज्यांनी खऱ्या अर्थानं अर्थदानाच्या रूपानं मदत केली. अनेक जणांचे श्रमदानाच्या रूपानं हात राबले असतील ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. सगळ्यांचे आमचे आयोजक स्वप्नील उंद्रे असतील, महेश उंद्रे असतील, दत्ता मरबे असतील, यांच्या वतीनं विशेष आभार. तुम्ही योगदान दिलं आणि म्हणूनच आम्ही ही क्रिकेटची स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न नक्कीच करू शकलो. यावेळेला अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका खेळला. चला चला टाकून घ्या, उर्वरित चेंडू टाकून घ्या. लास्ट बॉल टू गो. आणि हे कोणतं क्षेत्ररक्षण पहिल्यांदाच पाहतोय. हे क्षेत्ररक्षण कशासाठी आहे? कदाचित सेलिब्रेशन करायचंय. प्रतापगड पॉवर्स लास्ट बॉल टू गो. कोलवडी प्रीमियर लीग 2025 चा विजेता कोण? या चेंडू नंतर त्याचं उत्तर मिळेल. फटका खेळलाय आणि कोलवडी प्रीमियर लीग 2025 विजेता प्रतापगड पॉवर्स. हार्दिक अभिनंदन प्रतापगड पॉवर्स. तर उपविजेता पद पन्हाळा पॅन्थर्स. जबरदस्त खेळ पाहायला मिळाला दोन्ही टीमचा. स्वप्नील उंद्रे अँड कंपनी विजेतेपदावरती आपलं नाव कोरलं. कोलवडी प्रीमियर लीग 2025 आपल्या नावावरती केली. गाणं वाजवा डीजे डीजे. आणि प्लेअर ऑफ द मॅच देखील अगदी आपण पाहतोय स्वप्नील उंद्रे. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे फायनल मध्ये. प्लेअर ऑफ द मॅच देखील स्वप्नील. वाजवा संघ मालक, त्यांना डोक्यावरती घेतलाय. वाजवा वाजवा अरे वाजवा. प्रतापगड पॉवर्स विजेता तर पन्हाळा पॅन्थर्स उपविजेता ठरताना आपल्याला